पुसला गावात वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने घरांच्या छते उडाली असून अनेक घरे देखील पडली आहेत। दरम्यान नुकसानग्रस्त कुटुंबाला तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। नुकसान गेलाय, अनाज काय सारं माया फॅन कूलर सारं माया नुकसान गेलाय। मा माणसाची हात गीत पार सुटून गेले, माया फोड पडला। मा येईल दवाखान्याची सोय करा, दवाखान्याची टेन्शन घ्या तुम्ही। 12वी सायन्स झालाय, MBBS ला ऍडमिशन पाहिजे? काळजी करू नका, MBBS ऍडमिशन वाला आहे ना। गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉलेजमध्ये नो डोनेशन वर ऍडमिशन सुरू आहे। अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा DR अनंता सर। बाहेर संकट आलं तर लोक घराचा आसरा घेते, पण घरातच संकट आलं तर लोकांना कुठं जाव, गरिबांना कुठं जाव। आज गणेश बाबूलाल चौधरी यांच्या घरचं पूर्ण छतच उडून गेलं। याच्या घरी उद्या लग्न आहे आणि इकडे MSCB वाल्याचं महावितरण वाल्याचा तार इकडे पडून गेलाय। त्याच्या ताराच्या आहे ना, त्या पोल पडला तिकडे, पोलाच्या आहे ना पूर्ण घराची छत इकडे आली। प्राप्त माहितीनुसार काल दिनांक 3 एप्रिलला सायंकाळी वरुड वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली। दरम्यान वरुड तालुक्यातील पुसला गावात मोठ्या प्रमाणात वादळ वारा व अवकाळी पाऊस झाल्याने अनेक नागरिकांच्या घरावरील छते उडाली आहेत, तर एका घरावर विद्युत तारेचा पोल पडल्याने घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। त्यामुळे आता या सर्व नुकसानग्रस्त नागरिकांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। पुसला गावातील गणेश चौधरी, किशोर सणेसर, महिपत खपरिये यांच्या घरांचे प्रचंड नुकसान झाले असून या सर्व नुकसानग्रस्त नागरिकांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी गावातील नागरिकांनी केली आहे। अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड। गणेश बाबूलाल चौधरी यांच्या घरचं पूर्ण छतच उडून गेलं। याच्या घरी उद्या लग्न आहे आणि इकडे MSCB वाल्याचं महावितरण वाल्याचा तार इकडे पडून गेलाय। त्याच्या ताराच्या आहे ना, त्या पोल पडला तिकडे, पोलाच्या आहे ना पूर्ण घराची छत इकडे आली आणि जीवितहानी काही झाली नाही। पण याच्यावर महावितरण आलेनी आणि आपत्कालीन विभाग म्हणजे नैसर्गिक आपत्ती विभागाने याची दखल घेण्यात यावी। काल आलेल्या चक्रीवादळाच्या अतिदाबाच्या चक्रीवादळामुळे घराचं छत्र उडून गेलं। घरात काहीच शिल्लक राहिलं नाही, धन धान्य खावाचे वांदे झाले। लोक बाहेर संकट आलं तर घराचा आसरा घेते, पण घरात संकट आलं तर लोकांना कुठं जाव, गरिबांना कुठं जाव। आज मनोज दिवाण यांच्या घरी सगळंच गेलं, काही शिल्लक नाही राहिलं। याच्यावर लवकरात लवकर दखल घेतली पाहिजे, इथे येऊन चौकशी केली पाहिजे, यांचा पंचनामा केला पाहिजे आणि आर्थिक नुकसान भरपाई यांची जास्तीत जास्त भेटली पाहिजे। शेतकऱ्यावर झालेला अन्याय आणि गरिबावर झालेला अन्याय आम्ही कदापि सहन करून घेणार नाही। याले जर वेळेवर जर आर्थिक मदत भेटली नाही तर आम्ही तिथं तहसील मध्ये येऊन तांडव केला, महातांडव करण। लक्षात ठेवा, आज शेतकऱ्यावर आले, पुसल्या गावावर आले। अरे गावात भरपूर नुकसान आहे, शेतकऱ्याचं नुकसान आहे, याची आर्थिक भरपाई पाहिजे तेवढी भेटली पाहिजे। तुमच्या खिशातला नाही जात, नुकसान आहे ते दाखवा, जे आहे ते दाखवा। तुम्हाला जास्तीचं मागून नाही राहिलो, आमच्या हक्काचं द्या। आर्थिक नुकसान भरपूर झालाय, जीवितहानी काही झाला नाही, एवढ्यानं बरं आहे। सरकारनं, प्रशासनानं, या अधिकाऱ्यांनी, तहसीलदार असन, तलाठी अधिकारी असन, यांनी याचा पंचनामा केला पाहिजे। आर्थिक नुकसान जास्त काढलं पाहिजे, कारण कधी संकट आलं तर गरिबावरच मरण होते। काही पण नैसर्गिक आपत्ती विभागाने याची दखल घेतली पाहिजे। जर का तुम्ही जास्तीत जास्त आर्थिक मदत यांची काढून दिली नाही, यांचा तपास तुम्ही चांगला केला नाही, तर आम्ही सगळे पुसला गाववासी तिथं येऊन तुम्हाला त्या तहसीलदारावर आणि तिथं आंदोलन करणार आहे आणि याची दखल तुम्ही घ्या, यांचे पंचनामे करा, यांची चौकशी करा, यांची आर्थिक मदत तुम्ही करा। नमस्कार, तुम्ही पाहतात अमरावती टुडे न्यूज। अशाच प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा।